Good morning, dear students. Good morning, friends. Suprabhat. Welcome back to our online teaching learning platform, that is SM Academy YouTube channel. Dear students, we are learning the development, trends, and tendencies of 20th century modern English poetry in a very detailed way. Earlier, we learned Georgian poetry, images poetry, war poetry. Now it's time to learn the poetry after 1920. So today's topic of our lecture is modern poetry of 1920. 1920 means after 1920, after the end of First World War. You know, the First World War began in 1914 and it ended in 1919. So after 1990 means, it means in the decades of 1920, different poets except two war poets were imaged on the literary scenario of 20th century modern English poetry. Who were those poets? What were their tendencies? What were their characteristics? Let us learn here in this lecture. Dear friends, I have already displayed a detailed PDF file note here on the screen. So I am reading the screen and explaining it in detail. So just let's turn to the screen. The poetry of 1920 marked an important break in the history of English poetry, because in the poetry of 1920, the First World War has come to an end. The war poetry has been written in a numerous way. But apart from the war poetry, a different type of poetry was also written after 1920 or in the decades of 1920. It was a break from the late 19th century dissident romantic sensibility. Earlier, in 19th century, most of the English poetry were romantic in tune, diction, theme and language. मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या अगोदरची जी रोमॅन्टिक 19th सेंचुरी कविता होती ही आपली भाषाशैली, त्याच्यानंतर डिक्शन असेल, टोन असेल, थीम असेल, याच्यामध्ये रोमॅन्टिक पद्धतीची अशी कविता होती. पण ह्या काळामध्ये T.S. इलियट अँड इझरा पाउंड, रिमेंबर दिस टू नेम, याच्यामधलं इझरा पाउंड हे नाव तुम्हाला इमॅजिस पोएट्रीमध्ये सुद्धा आलं असेल. वेअर द ॲडव्होकेट्स ऑफ दिस चेंज. परंतु 1920च्या पोएट्रीमध्ये अर्लियर पोएट्रीपेक्षा जो बदल आला, या बदलाचे जर मुख्य प्रणेते कोणी होते, ॲडव्होकेट्स म्हणजे वकील नाही, प्रणेते कोणी होते, तर दोज वेअर T.S. इलियट्स अँड इझरा पाउंड. इलियट अँड पाउंड वर एक्सपॅट्रिएट. ॲक्च्युली एक्सपॅट्रिएट म्हणजे काय, ते दुसऱ्या देशातनं शिफ्ट झालेले होते. एक्सपॅट्रिएट दुसऱ्या देशातनं आलेले, स्थलांतरित झालेले. अमेरिकन्स, ते अमेरिकन्स होते बट सेटल्ड इन इंग्लंड. who settled down in England. इझरा पाउंड वॉज अ ग्रेट एक्सपेरिमेंटलिस्ट इन वर्स. ह्याच्यामध्ये इझरा पाउंड जो होता ना, हा अत्यंत असा मोठ्या पद्धतीचा ग्रेट एक्सपेरिमेंटलिस्ट होता. एक्सपेरिमेंटलिस्ट म्हणजे काय, नवीन नवीन प्रयोग करणारा. वर्स म्हणजे काय, काव्यशैली. त्याने काव्यशैलीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग केले. अँड हिज एक्सपेरिमेंट्स इन्फ्लुएन्स द मॉडर्न पोएट्री. सन 1920 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इझरा पाउंडने विविध प्रकारचे प्रयोग केले कवितेमध्ये, भाषाशैलीमध्ये, थीममध्ये. आणि म्हणून 1920चं दशक हे खास करून इझरा पाउंडचं दशक म्हणून ओळखलं जातं. पाउंड प्लेड अ सिग्निफिकंट रोल इन इलियट अँड W.B. ईट्स सेन्सिबिलिटी. आणि ह्या काळामध्ये जे दुसरे महत्त्वाचे अजून पोएट होते, W.B. ईट्स, विल्यम बटलर ईट आणि T.S. इलियट यांच्यावर सगळ्यात मोठा प्रभाव जर कुणाचा होता तर तो होता फक्त आणि फक्त इझरा पाउंडचा. द मॉडर्न सेन्सिबिलिटी वॉज अ मेट्रोपॉलिटन सेन्सिबिलिटी. लक्षात ठेवा, अर्लियर romantic poetry or Victorian poetry was mainly focused on rural area, semi-urban area, but modern poetry shifted its setting from rural, from semi-urban टू मेट्रोपॉलिटन सिटीज. म्हणून ह्या 1920च्या दशकामधली जी कविता होती ही मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंड, मँचेस्टर अशा मोठ्या मोठ्या शहरांच्या ज्या समस्या होत्या, मेट्रोपॉलिटन म्हणजे काय, मोठी मोठी शहरं, या समस्येवरच ती लिहिली गेली. दे वेर सिटी पोएट्स, म्हणून यांना सिटी पोएट्ससुद्धा म्हणतात. अँड सॉ द हॉरर्स ऑफ द मॉडर्न सिटी लाईफ.
What they depicted in their poetry? The horrors of modern city life अराउंड देम. त्यांच्या आजूबाजूला नवीन उदयाला आलेल्या शहरीकरण संस्कृतीमध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या होत्या त्या ह्या कवींनी आपल्या कवितेमध्ये मांडल्या. इन देअर पोएट्री वी फाइंड द रियालिटी ऑफ द सिटी लाईफ. आपल्याला त्यांच्या कवितेमध्ये काय सापडतं? सिटी लाईफची रियालिटी. इट्स डार्क, तिथली घाणेरडापणा, तिथले प्रॉब्लेम्स अँड रबिश द क्राऊड्स. गर्दी झाली होती, मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं म्हणून शहरीकरण झालं, शहरीकरण झालं म्हणजे नागरी समस्या आल्या आणि या सगळ्या नागरी समस्या 1920च्या कवितेमध्ये आपल्याला दिसतात. द ह्यूमन ह्युमन हेस्ट, त्याच्यासोबत अमानवीय चेहरा पण आला. द फिलिंग ऑफ इनसेक्युरिटी, माणसाला असुरक्षिततेची भावना आली. द बोर्डम अँड लोनलीनेस, आणि एकाकीपणासुद्धा माणसाला आला, कंटाळवाणेपणा आला, बोर्डम म्हणजे. आणि दीज ऑल वेर well reflected by W.B. Yeats, Ezra Pound, T.S. Eliot and other contemporary writers of 1920 in their modern British poetry. The horrors of the city life were the horrors of the industrial culture. आणि मी तुम्ही जर इंग्लंडचा इतिहास पाहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये व्हिक्टोरियन काळापासूनच नागरीकरणाला सुरुवात झाली होती, औद्योगिकरणाला तर त्याच्या अर्लियर सुरुवात झाली होती. आणि शहरं मोठी मोठी वसल्या कारणामुळे त्या इंडस्ट्रियल कल्चरचा प्रभाव शहरामध्ये होता. विच गेव राईज टू क्राईम, त्याच्याने गुन्हेगारी वाढली. अँड क्रेज फॉर मनी, एव्हरीबडी वॉज रनिंग आफ्टर मनी, एव्हरीबडी वॉन्टेड टू बी अ रिच. A typical British mentality was there in the modern age, and that typical British mentality is reflected, is well versed in modern poetry of 1920 by these poets. याचा जर एकदम फायनेस्ट एक्झाम्पल असेल इलियट, T.S. इलियट्स पोएम द वेस्टलँड. वेस्टलँड मीन्स तो म्हणतो हे शहरच वेस्टलँड आहे, ही वेस्ट म्हणजे काय, बिनकामाची भूमी आहे असं तो म्हणतो. पोएम अबाउट द हॉरर्स ऑफ द लंडन लाईफ, या कवितेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने लंडन लाईफचं हॉरर सांगितलेलं आहे. ही कॉल्स लंडन ॲज अ अनरियल सिटी, तो लंडनला अनरियल सिटी म्हणतो की लोकांना आकर्षण असेल पण नो ह्युमॅनिटी इज देअर. शांतता नाही आयुष्याच्या जीवन जगण्याची, असं त्या कवितेत वर्णन केलं आहे. द ॲलिनेशन ऑफ द मॉडर्न मॅन, ॲलिनेशन म्हणजे एकाकीपणा. जीवन जगताना माणसाला जो एकाकीपणा आला होता तो T.S. इलियटने द वेस्टलँडमध्ये मांडला. इज अ टिपिकल थीम आणि मोस्ट ऑफ दी ब्रिटिश पोएट्स ऑफ 1920 फॉलोड द सेम थीम. It is a feeling of being cut from the society and family. What is the alienation? Alienation म्हणजे एकाकीपणा, समाज आणि कुटुंबापासून लांब जाणं, त्यांच्यापासून तुटून झाल्याची भावना मनामध्ये निर्माण होणं, एकाकीपणाची भावना निर्माण होणं, पैसा म्हणजे सर्वस्व नाही याची जाणीव अंतर्मनात निर्माण होणं, दॅट इज alienation. द मेजर थीम्स ऑफ द मॉडर्निस्ट पोएट्री आर, आणि याच्यासोबत अजून ते थीम्स कोणते होते मॉडर्निस्ट पोएट्री ऑफ 1920चे? द लॉस ऑफ आयडेंटिटी. मॅन गॉट द मनी, मॅन गॉट द स्टेटस, मॅन गॉट द प्रेस्टिजेस, बट ही लॉस इट्स आयडेंटिटी ॲज अ ह्युमन बिईंग. लॅक ऑफ कम्युनिकेशन, lack of communication between two persons, between society members, between neighbors, between family members. Dissidence, sense of ending, all preventing disintegration. सर्वीकडे खंड होत चाललं होतं, समाज खंड होत चाललं होतं, कुटुंब खंड होत चाललं होतं, ह्युमॅनिटी खंड होत चालली होती, सोशल कल्चर खंड होत चाललं होतं, तुटत चाललं होतं. दॅट इज वेल versed and well portrayed, well depicted by 19th century modern English poets in their contemporary poetry. The modernists call themselves as a classicist. तुम्हाला माहिती असेल जरी हे नवीन विषयावर लिहित असले, दो द मॉडर्न पोएट्स वेर रायटिंग ऑन न्यू थीम्स ऑफ द कंटेम्पररी थीम्स, बट दे फॉलोड मोस्टली द क्लासिकल स्ट्रक्चर. देअरफॉर यू विल फाइंड अ नंबर ऑफ टाइप्स ऑफ क्लासिकल ॲल्युझन्स इन द पोएट्री ऑफ T.S. इलियट, W.B. ईड्स, इझरा पाऊंड यांच्या कवितेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला क्लासिकल जे होतं, ग्रीक रोमन लिटरेचर जे होतं, साहित्य जे होतं, त्यांच्या उपमा दिलेल्या, त्यांच्या ॲल्युझन्स दिलेल्या ह्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. इट वॉज ॲन इम्पर्सनल स्टाईल, इट वॉज द पर्सनल स्टाईल ऑफ द 20th century modern poets. They believed in detachment and the objectivity of the poet. The images and the symbols in their poetry, most of the 20th century modern British poet followed the imagery and the symbolism based on the classical structure. Because of their visuality, they have
I already explained you that the images poetry was completely based on the visual, and that visuality was well expressed in the 20th century modern English poetry. Wit and irony are the most significant aspects of the modernist style. Wit म्हणजे चातुर्य आणि irony म्हणजे उपहास हा एक वेगळ्या पद्धतीने या कवितेमध्ये मांडण्यात आला. The two great personalities of this decade, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, 1920 सेंचुरीचे जे मेन पोएट्स होते, मेन पायोनियर होते, मेन पर्सनॅलिटी होते, इट वॉज T.S. इलियट, एडिथ सिटवेल पण होते. शी वॉज अ वॉर पोएट ऑल्सो, नॉट शी वॉज अ वॉर पोएट ऑल्सो. आणि सोबत W.B. येट्स. दे रिव्हलाइज्ड द होल कन्सेप्ट ऑफ पोएट्री. यांनी संपूर्ण कवितेच्या कल्पनेमध्येच क्रांतिकारी बदल घडवून आणले. दे एक्सपेरिमेंटेड इन मीटर. त्यांनी जे कवितेला मीटर असतं, रिदम, ताल, लय असतो, त्याच्यामध्ये बदल केला. डिक्शन, भाषाशैलीत बदल केला. राईम स्ट्रक्चर जे असतं त्याच्यातसुद्धा बदल केला. इलियट इज अ डिफिकल्ट पोएट टू अंडरस्टँड. इलियट मोस्टली फॉलोड दी फ्री वर्ड्स अँड ही इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्हेरी कॉम्प्लेक्स पोएट टू अंडरस्टँड फॉर द कॉमन रीडर्स, बिकॉज ही यूज अ कॉम्प्लेक्स वर्ड, कॉम्प्लेक्स लँग्वेज, कॉम्प्लेक्स ॲल्युजन बेस्ड ऑन दी क्लासिकल बायब्लिकल रेफरन्सेस त्याने वापरले. त्याच्यामुळे ही इज कॉल्ड ॲज अ व्हेरी कॉम्प्लेक्स पोएट फॉर द कॉमन मॅन टू. इट इज नॉट इझी टू अंडरस्टँड हिज पोएट्री. फॉर हिम पोएट्री, त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे का अर्लियर व्हॉट दी वर्ड्सवर्थ हॅज सेड, काय सांगितलं होतं? पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स अँड इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी. पण याने सांगितलं पोएट्री इज नॉट अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो. स्पॉन्टेनियस म्हणजे असं चटकन आलेला ओव्हरफ्लो नाही ऑफ पॉवरफुल इमोशन्स, असं काही नाही. बट अ डिफिकल्ट आर्ट, एक कठीण कला आहे टू फॉलो विदाउट प्रॉपर इंटेलेक्च्युअल इक्विपमेंट टू द रीडर. वाचकांपर्यंत एक चांगला इंटेलेक्च्युअल साधनांच्या माध्यमातून आपल्या भावना, संवेदना, समस्या व्यक्त करण्याचं सगळ्यात चांगलं साधन म्हणजे कविता, असं T.S. इलियटने नवीन कन्सेप्ट 20th सेंचुरीमध्ये मॉडर्न ब्रिटिश पोएट्रीमध्ये मांडली. ही इंट्रोड्यूस स्ट्रेंज सिम्बल्स अँड इमेजेस इन हिज पोएट्री. सो what is the major contribution of the T.S. Eliot and even W.B. Yeats also? They introduced strange symbols and images in his poetry. Their poetry is full of symbols, full of imagery, full of new type of meter and diction, and they followed their own methodology of the poetry. They portrayed new themes, contemporary society, issues of the contemporary and society, and their issues, their problems were different from their अर्लियर ॲन्सेस्टर्स. त्यांचे जे पूर्वीचे ॲन्सेस्टर्स होते, इवन सम ऑफ द कंटेम्पररी रायटर्स, त्यांच्यापेक्षासुद्धा दे फॉलोड कम्प्लिटली न्यू स्टाईल ऑफ पोएट्री. and therefore the poetry after World War, that is the poetry of the decade of 1920 to 1930, is mostly influenced by the writing of T.S. Eliot, Ezra Pound, Edith Sitwell and W.B. Yeats. So dear students, you might have well understood what was the basic structure of 19th century 1920th or poetry of the modern British poetry after 1920 to 30च्या डिकेडमधल्या कवितेचं काय वैशिष्ट्य होतं हे तुम्हाला थोडक्यात चांगल्या पद्धतीने लक्षात आलं आहे. याच्यानंतर आपण द पोएट्री ऑफ 1930, 40, 50 सगळं सिस्टमॅटिक शिकणार आहोत अप टू प्रेझेंट टाईम. म्हणजे तुम्हाला फक्त अभ्यासक्रमाच्या सोबतच नंतरच्या विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला PGमध्ये करिअर करायचं असेल तेव्हा हे सगळंच्या सगळं बॅकग्राऊंड सेक्शन तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात कामात येईल. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड थँक्यू फॉर वॉचिंग द लेक्चर्स. बी कंटिन्युअसली इन टच विथ मी and with my YouTube channel. Here I will upload all the detailed syllabus and lecture continuously. नियमितपणे सगळे सिलेबस लेक्चर्स हे मी अपलोड करत राहणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. मेंटेन दी कोविड पॅन्डेमिक गाईडलाईन्स. कोविड पॅन्डेमिकचे गाईडलाईन्स मेंटेन करा पूर्ण पद्धतीने. बी सेफ, स्टे ॲट होम अँड एन्जॉय दी SM Academy YouTube channel, the platform of learning language and literature. Thank you friends. Thank you very much. Thank you.